हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर चला आज आपल्याला आप्यांसाठी जे पीठ लागतं ते तयार करणार आहे आपण. तर चला प्रमाण सांगते तुम्हाला. हे भरून घेणार आहे मी व्यवस्थित. तर ते घेतलं अजून ते दीड वाळी घेतलेलं आहे पातेलं छोटंसं. एवढी घेतलेली आहे उडदाची डाळ, एवढी घेतलेली आहे मुगाची डाळ आणि एवढी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ. आपण 3 डाळी छान मिक्स करायच्या आणि तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि रात्रभर भिजू द्यायचे. तर चला ठीक आहे. डाळी स्वच्छ पाणी धुवून घेतले आता हे आणि तांदूळ आता आपण रात्रभर छान भिजू देणार आहे आणि भाजी लवकर वाटणार आहे त्याला, म्हणजे छान असं पीठ तयार होईल आपलं. तांदूळ आणि डाळी भिजलं तर खूप छान होतं. असंही त्याला पिठाला म्हणजे आपण इडलीसारखं नाही जास्त हे करायचं, खूप छान होतात ना. नक्की बनवून बघा अशा प्रकारे. चला आपण पीठ रात्री जे दळलं होतं त्याचं पीठ तयार केलं. याच्यात टाकलेलं आहे मीठ आणि सोडा थोडासा. इथे भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. चला आता आपण भांड्यात टाकूया. चटणी बनवायची आपल्याला अजून, पण म्हटलं आपण आधी बनवायला टाकू. मी याच्यामध्ये कांदा टोमॅटो ते नाही टाकत, मला साधेच आवडतात कारण चटणी बरोबर तेच छान लागतात खायला. त्यामुळे तर हे बघा किती छान फुगलेत. तर चला आपण याला पलटी मारूया असे. छान असे आपले रेडी होतात. तर हे बघा छान असे तयार झाले. तर हे बघा आपल्याला बनवायची आहे चटणी. त्यासाठी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. तर चला आता आपण हे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. लसूण हा एवढी हिरवी मिरची घेणार आहे कारण थोडीशी तिखट पाहिजे यांना, त्यामुळे. फुटाण्याची डाळ आणि हे खोबरं एवढं टाकलं. चला वाटून घेते आता. ते हे बघा इथं ठेवलेलं आहे तेल, त्यामध्ये टाकणार आहे जिरं आणि हे आपण इथं वाटून घेतलेलं आहे छान असं. जास्त घट्ट नाही बनवायची आपल्याला. तर आता हे आपण ह्याच्यात टाकून देणार. ते हे बघा आपले झालेली आहे आणि चटणी. तर कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.